नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हळदीच्या रानामध्ये आलेलो आहोत। हे जे रान आहे आपण हळदीसाठी तयार केलं आणि कालच याला बेड पाडलेला आहे। बेड पाडणं झालं आणि त्यामागे मग बैलाच्या सहाय्याने हे बेड जे आहेत ते बेड दाबून घेतले। बेड जे आहे ते सपाट केले आणि बेड सपाट केल्यानंतर आपण सपाट करायच्या अगोदर आणि बेड करायच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, सिंगल सुपर फॉस्फेट याला आपण 3 बॅग फेकून दिले। सिंगल सुपर फॉस्फेट हे बघा, हे आपण 3 बॅग याला फेकून दिले आणि त्यानंतर याला बेड केलं। बेड करून मग याला वरचे बेड जे आहे ते दाबलेत। आता याला पाऊस पडल्यानंतर अजून समजा पाऊस पडल्यावर आपण जे आहे तर बेणी लागवड करणार आहोत, कारण पाऊस जो आहे तो मे मध्ये पडला होता। 15-20 मेच्या नंतर भरपूर पाऊस झाला। त्यानंतर आपण याची नांगरती अगोदरच केली होती, त्यानंतर याला पाळी दिली आडवी उभी बैलाच्या सहाय्याने आणि त्यानंतर आपण याला सिंगल सुपर फॉस्फेट फेकून दिला आणि नंतर आपण याला बेड पाडले। आता सर्व जे शेतकरी आहेत ते पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, कारण आता 8 दिवसा पावसानं उघडीक दिल्यामुळे भरपूर शेतीची कामे ज्याची पेंडिंग होती ते सर्वच झालेले आहेत। आता आमचं जवळपास 14 एकरचे पाळी देणं नांगरणं हे तर सर्व झालेलं आहे आमचं, कारण 8 दिवस त्याच्या अगोदरच आमचं नांगरती झाली। फक्त पाळ्या देणं जे आहे ते पावसामुळं लांबलं होतं, त्यामुळे आता पाळ्या देणं हे पण झालं आणि हळदीचं का पण सर्व झालेलं आहे बेड पाडून। आता वरुण राजाचीच आवश्यकता आहे। वरुण राजा बरसला की एकदा शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण येतो आणि 2025च्या खरीपला सुरुवात होते। हे बघा, 1 एकर क्षेत्र आहे हळदीसाठी। आपण 8 क्विंटल बियाणं यासाठी घेतलेलं आहे आणि जे मजूर आहेत त्यांच्या हाताने आपण लागवड करून घेणार आहोत। अजून पावसाची आतुरतेने वाट बघत आहे शेतकरी, त्यामुळे वरुण राजा मागे पुढे बरसणारच आहे। त्या अगोदर अवकाळीनं खूप सर्वांची गडबड केली, शेतीची कामं खोळंबली होती, पण पुन्हा आता 8 ते 10 दिवस व्हायलेत की पूर्ण उघडीप दिल्यामुळे शेतीचे पूर्ण काम झालेले आहेत। तर असं शेतकरी मित्रांनो, नवीन माहितीसाठी पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटू। तो पण जय जवान जय किसान।